पिऊ गरम होतंय ना? नाही माहित आहे मला. तू झोप, तुझ्यासाठी थंडगार वारीची सोय करतो. अरे पण लाईट गेली आहे ना. त्यासाठी लाईटची काय गरज आहे? वीरू, झोप तू. तुम्ही दोघं इथं काय करताय? आओ मम्मी, मला झोपच येईना. मग काय अंगाई गाऊ? अगं मम्मी तसं नाही, पण सगळीकडचीच लाईट गेली. आणि इन्व्हर्टर फक्त तुमच्याच खोलीत आहे. मग म्हणलं एवढं गरम होतंय तर ह्याच खोलीत येऊन झोपावं. तुम्ही झोपा, आम्ही हा इथं टाकतो. त्या पियूला त्रास द्यायचा म्हणलं तर ही आमच्या इथं येऊन झोपली. असू दे, तिला त्रास होणार असेल तर हे बी सहन करीन मी. पियूच्या झोपेची वाट लावायला गेले आणि इथं माझ्याच झोपेची वाट लागली. वीरू, मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी तुझ्यासोबत असा वेळ घालू. खरंच लई वाट बघितली मी क्षणाची. पिऊ, नुसतं मनात ठरवलंस आणि सगळं जुळून आलंय बघ. आता आहे ना, तुला कशीच वाट बघायची गरज नाही. आणि पिऊ, इथून पुढे आहे ना, तू न बोलायच्या आधीच ना सगळं काय तुझ्या मनासारखं घडलेलं असेल बघ. बोललो तर बोललो. ही बघा, तुम्ही म्हणल्याप्रमाणे ना आपण गट काढलाय, पण नुसतं गट काढून चालायचं नाही. आपल्या जर शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावायच्या असतील ना तर सतत भेटत राहिलं पाहिजे, चर्चा राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जर ढिल्ले पडला ना तर आपलं ध्येय कधीच साध्य होणार नाही. वीरू भैया, तुमची साथ असल्यावर आम्ही ढिलं पडत नसतो बघा. हा, चला हिरो भैया, येतो आम्ही. या. माफ करा, तुम्हाला असं जमिनीवर बसावं लागलं. अहो वहिनी, शेतात राबणारी माणसं आम्ही, जमिनीवर बसाय बरं वाटते बघा. या. पिऊ, काय झालं तू? अरे ते शेतकरी जमिनीवर बसले ह्याचं लई वाईट वाटतंय मला. बरं सतरंजी टाकावी म्हणलं तर ती बी फाटके आहे. वीरू, आपण एक नवीन सतरंजी तरी घेऊन येऊ, म्हणजे किमान लोकांची बसायची तरी सोय होईल. आणूया. मी आलेच आहे. ये. काकी, आओ दारात का उभे आहेत? या की आत. आओ. या ना काकी, या. काकी, आओ बसा ना. तुम्ही पहिल्यांदा आमच्या खोलीत आलाय, कशी वाटली? खोलीत आल्या आल्या तुमचं आमचं करायला लागलीस तू.
तुझी हिम्मत कशी झाली आमची खोली म्हणायची? अगं 4 दिवस झालं नाही तुझं लग्न होऊन, तवर तू घर फोडायला निघालीस? काकी अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला काय म्हणायचंय हे चांगलंच कळतंय मला. तुझ्या सासूनं आणि मी जीवाचं रान करून हे घर एकत्र ठेवलंय. बाप आणि भावापलीकडे नाती बघितली नाहीस तू? तुला काय कळणार आहे एकत्र कुटुंब म्हणजे काय असतं ते? अहो नाही काकी, तिला तसं नव्हतं म्हणायचं हो. आणि बोलण्याच्या ओघात ती बोलून गेली. नाही बोलायचं. बोलायच्या आधी 10 विचार करून बोलायचं तिने. मला खरंच माफ करा, पण मी खरंच सांगते काकी, माझ्या मनात हे घर तोडायचं असं विचार बी नाही आणि कधी येणार बी नाही. मला कायमच एकत्र कुटुंबात राहायचं होतं आणि आता नशिबानं मला ते सुख मिळालंय, तर मला ते गमवायचं नाहीये काकी. एवढीच हौस असती ना एकत्र कुटुंबात राहायची, तर जुन्या घरामध्ये येऊन वेगळा संसार थाटला नसतास. कुटुंब एकत्र ठेवायचं म्हटल्यावर आधी आपला आनंद, आपलं सुख बाजूला ठेवायला लागतं. कुटुंबासाठी झटायला लागतं. कुटुंबातल्या माणसांचा विचार आधी करावा लागतो. तू साधा आज होळीच्या सणासुदीला विचारायला आलीस का तिकडं? नाही ना की बाबा माझी सासूबाई नाहीये घरामध्ये, मी येऊ का स्वयंपाक पाणी करायला? पण नाही, तुझी दानतच नाही ना ती. अहो नाही काकी, तुम्ही असं मनात विचार आणू नका. तुम्ही मला फक्त सांगा, मी सगळं काम करायला तयार आहे. ही खोली जशी मन लावून साफ केलंस का नाही, तसंच तिकडचं घर बी मन लावून साफ कर. आणि आज होळीचा सगळा स्वयंपाक तूच करायचास. जमणार आहे का तुला? नाही ना? हितनं पुढं माझ्या समोर दिखावा करायचा नाही, नाही तर घाणाच फिरवीन बघ. मी करीन हे सगळी काम. मग लाग कामाला. वीरू, आपण ह्या घरात आलेलो काकींना आवडलं नाही का? तू आमची खोली म्हणालीस, हे आवडलं नाही काकींना. अरे पण मला तसं म्हणायचं नव्हतं वीरू. पिऊ, मला माहिती आहे ती. आणि अगं काकीने आईने ना ही घरी एकत्र राहावं म्हणून लय खस्ता खाल्ल्यात. आणि असं तुमचं आमचं केल्यावर त्यांना राग येणं साहजिकच आहे ग. हे बघ, तू नको उगीच मनाला लावून घे. आता आपल्याला बी आहे ना त्यांच्यासारखंच ही घरी एकत्र ठेवायचंय, एवढं ध्यानात ठेव. हो वीरू, माझ्या जीवात जीव असेपर्यंत हे घर एक राहील ह्याची काळजी घेईन. सगळ्यांना एकत्र ठेवायचा प्रयत्न करीन. मला लई नशिबानं एवढं चांगलं घर मिळालं. ह्याचं घर पण मी कायम टिकवून ठेवेन. बरं चल, आता लागते मी कामाला. सगळं घर बी साफ करायचंय आणि सगळ्यांचा स्वयंपाक बी करायचा. आलेच मी. अगं सुनबाई, तू हे काय करतेस? तुझ्या हाताला लागलंय ना? उठ बघू, उठ. एका जागेवर शांत बस. आओ काका, ते हा, तिला शांत बसायला सांगा. घरातली कामं काय तुम्ही करणार आहे? होळीचा सण आहे, घरातली आवरावर करायला नको? सणासुदीचं घर असंच ठेवायचं असतं का? अगं पण आपण सगळे मिळून आवरावरी करूया की. एकट्या सुनबाईनं काम म्हणून सगळं करायचं? आणि घरात निशा आहे, दीपा आहे. दीपीला मी दुसरी कामं सांगितलेत आणि ही यायच्या आधी निशात सगळी घरातली कामं करत होती. आता हिनं केलं म्हणून काय बिघडलं कुठं? आणि असं बी जुन्या घरात राहायला जायचं म्हणून सगळं सामान हिनंच हलवलं ना, सगळे एकटीनंच केलं ना. मग आता घरातल्यांचं करताना त्रास होतोय व्हय? काकी, आव मी करून घेईन सगळं. आणि असं बी आपल्या घरासाठी, आपल्या माणसांसाठी काम करायला कसला आलाय तरच. ऐकलं ना तुमच्या कानानं? आता उगच तिच्या कामामध्ये खोडा घालू नका. काका, नका काळजी करू. अहो, झाडू फरशी करायला असं बी किती वेळ लागणार आहे. मी करून घेईन एकटे. मम्मी, अहो माझ्या खोलीत पण लय जळमट झालेत.
आणि बेड खाली कचरा पण साठलाय. अगं सुनबाई करून देईल की मग साफसफाई. नक्की ना? नाहीतर तिला वाटायचं मी मुद्दामच करते. निशाताई आहो चला दाखवा बरं मला, मी करून घेईन सगळं. हा जा. चल. सांगा ताई. हे बघ, हे सगळं साफ करायचंय. त्याच्या आधीला आधी पुसून घे आणि हे कपाट, हे ड्रेसिंग टेबल सगळं पुसून घे. करशील ना? मम्मी समोर फक्त हो म्हणायची नाटकं केली. अहो नाही ताई, घेईन मी करून. बसा तुम्ही. कर लवकर. सॉरी सॉरी सॉरी. अगं मला तू दिसलीच नाहीस. आणि असं मध्ये कुणी बसतं बाई पुसायला. लागलं का रे? नाही काकी. आणि मी पण कुठल्या विचारात होते बघ. आता तुला वाटायचं काकीनं मुद्दामच केलं बाई. अहो नाही काकी, असं काही मनात बी नाही यायचं माझ्या. तेच बरोबर आहे. बर तिथलं सगळं आवरलं ना? होय. मग आता बाहेरचं जा. जा पुसून घे सगळं. जाते. दीपे, बघितलंस का माझ्या दारातलं पाय पुसणं? मी बस म्हणलं की बसतंय. मी पुस म्हणाल तिथं पुसतंय. काकी तुमचा नादच खुळा आहे हो. त्या बाहुलीला कधी कुठं कशी चावी द्यायची ना ती बरोबर कळतं बघा तुम्हाला. उगाच झालीये का मी या घरची कारभारीण? सुनबाई दमलीस एवढ्यात? अगं आज होळी आहे आणि होळीला पुरणपोळीचा स्वयंपाक असतोच असतो. एवढं तरी माहित असेल ना तुला? हो काकी माहितीये. मला पुरणपोळी येत नसेलच. अरे असू दे ग, तुझ्या घरात कधी सणवार होत नसतीलच माहित आहे मला. पण हे बघ, आता तुझं लगीन झालंय, मला माहित नाही असं म्हणून हात झटकू नको. आज पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक तुलाच करायचंय. आणि ते बी होळीच्या निवदाच्या टायमिंग पर्यंत. काय? हो काकी करीन मी. फक्त माझ्या मदतीला जर दीपा असेल तर मग. काकी अहो कालपासून काय चक्राल्यासारखं होतंय, काय कळनाच झालंय. आणि बघा काकी, कांदा कापताना बोटाला बी कापलंय. तरी बी तुम्ही म्हणत असाल ना काकी तर करते मी पियू वहिनींची मदत. नाही नाही नको दीपे. सुनबाई तुला जमणार आहे ना सगळं करायला? करीन मी. हा दीपे तू चल माझ्यावर.
अगं तू एकटी कशाला करतेस सगळं? कोणाला तरी घ्यायचं ना मदतीला. अरे आज सणाचे सगळेच कामच आहेत ना म्हणून. तू काळजी नको करू, मी करून घेईन सगळं. अगं हे एवढ्या माणसांना स्वयंपाक करणं काय खायची गोष्ट आहे वय? हा मी तुला मदत करतो चल, चल. अरे नाही विरू, मी करून घेईन सगळं. मी काय म्हणतो, म्हणजे मी असं ऐकलंय बरं का की नवरा बायकोनी दोघांनी मिळून जर पुरणपोळ्या केल्या ना लय भारी होत्या. म्हणजे बघ आज आपण करून बघूयातच का? बरं चल, मी लागते, तू भाज. हा ती बी ठीक आहे. चल. मम्मी पिटू का होळी? अरे थांब, अजून नैवेद्य नाही आला. सुनबाईचा नैवेद्य करून झाला का नाही कोणास ठाऊक. विरू जा बघ, सुनबाईने केलाय का नाही नैवेद्य. जी काकी, मी आणतो तिला बोलून. काकी मला नाही वाटत अजून तिची जन्म उरकला असेल. नैवेद्यातलं काय राहू दे, मग कसं खाणं फिरतं तिच्यावर. काकी पियू आली. सुनबाई काय छान दिसतेस ग. एवढ्या सगळ्या घाण्यात बरा वेळ मिळाला तुला सजायला. आव सजली कुठं, सणाची वाईस तयार झाली. बाईच्या आयुष्यात हे सण असतं रंग भरत्यात म्हणून म्हणलं जरा वाईस आवरून जावं. बरं बरं, बास झालं तुझं नटायचं. नैवेद्य केलायस का आधी सांग. हो काकी. सुनबाई ये पुढं, होळीची पूजा कर आणि नैवेद्य दाखव. हो. पृथ्वी पेटव आता होळी. होय मम्मी.
काकी बघा नैवेद्य बी केला, होळी पेटवायचा मान बी मिळवला. तुमचं काय? आता बघच कसा घाणा फिरवते ते.